तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कसं काय मंडळी. तर आज आम्ही चाललेलो आहोत, आमचं टेंट आहे त्याचं अनबॉक्सिंग करण्यासाठी आणि त्याची पूर्ण टेस्टिंग करण्यासाठी. त्या टेंटमध्ये किती लोक झोपू शकतात आणि ते कसं उपयोगी करते ना आपल्याला कॅम्पिंगसाठी, त्या टेंटची पूर्ण आपण माहिती देणार आहे व्हिडिओमध्ये. तर जय, आपण कुठं चाललोय सध्या? आता कृष्ण विखे पाटील क्रीडा संकुलन मोठं ग्राउंड आपल्या निमोनमध्येच आहे का? आहे. निमोन पासून 3 किलोमीटर आहे. निमोन पासून 3 किलोमीटर. तर आता आम्ही तिथे जाणार आहे आणि आमची जी टेंटची बॅग वगैरे आहे ती मागच्या गाडी येते सगळं. आपण डायरेक्ट आपल्या लोकेशनवर भेटूया. तर मित्रांनो, आता आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे. आमच्या ग्राउंडवर बघू शकता तुम्ही किती मोठं ग्राउंड आहे. आमचं सगळं आता साहित्य रेडी आहे. आता जाऊ आता तिथे आणि टेंट लावून बघू काय होतं आता सगळं. वाघ बी आला तर किस्सा होईल बरं काय बाबा. तर मित्रांनो, आता आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलेलो आहोत आणि आमच्या सोबत आमचे टेंट पण आणलेलं आहे आणि जे आमचे मित्र आहेत ते आपल्याला टेंट बद्दल थोडी माहिती सांगणार आहे. तर सांगा माहिती. नमस्कार. आता मी गेल्या 2-1 वर्षापासून कॅम्पिंग वगैरे करतोय. तर बऱ्याचशा ठिकाणी राहण्याची खूप मोठ्या प्रमाणात अडचण राहते. ते आपले मित्र वगैरे सगळे आपण सोबत राहतो, त्याच्यामुळं राहण्याची खूप कॉस्टली जातं. तर त्यासाठी आपण एक टेंट घेतला आहे. तर चला आज आपण एक अनबॉक्सिंग करूया टेंटची. तुम्ही बघू शकता खाली खूप घाण आहे दगडे वगैरे. त्यासाठी आपण एक तिरपाल आणलाय. आपल्या सोबतच असतं कंटिन्यू, इथून मागे पण राहायचं आणि आत्ता पण आहे. तर आपण पहिले तिरपाल खाली टाकून घेऊ. तिरपाल टाकायचं एकच कारण, जी खालची माती वगैरे असते ती टेंटला नको लागायला, टेंट खराब टाकेल. चला आता तर आपण टेंट ओपन करूया. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने टेंटची पॅकिंग दिलेली त्यांनी. माझ्यामध्ये टेंटसाठी पिशवी दिलेली त्यांनी एक, आपलं टेंट सुरक्षित राहावं म्हणून. यात काय यात दिलेले त्यांनी माझ्या मते. बघू आपण. तर त्यांनी याच्यात आपल्या त्याच्यासाठी ना खुट्या म्हणतात आपल्या भाषेत त्याला. आपण त्यांनी साईडने टेंट उडू नये म्हणून ठोकण्यासाठी दिलेले असतात आय थिंक, तेच आहे. अजून रोप दिलेले त्यांनी. चल हे ओपन करण्याचं ट्युटोरियल तुम्ही बघू शकता, याच्यावर दिलेलं आहे सर्व. टेंट कसं लावायचं सगळं याच्यावर ट्युटोरियल दिलेलं आहे पूर्ण. त्याचं आपल्याला काही घेणं देणं राहत नाही. चला तर टेंट लावूया आपण. हे तर झालंय ना. आता दोऱ्या आहे माझ्या मते अजून 1 2 3 4 रोप दिलेले आहेत त्यांनी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने टेंट आहे. या स्टिक दिलेले आहेत ते, त्याला पोल म्हणतात. पोल म्हणतात. आपण ते बाजूला ठेवू. ते आपल्याला लागतील टेंट उभे करायच्या वेळेस. वरचा रॅप आहे. जरे दादा. अच्छा, तुम्ही टेंट बघू शकता, फुल साईज आहे. 2% टेंट ओपन केलाय आपण. ठीक आहे. तर आता आपण पोलला ऍडजस्ट करून घेऊ पहिले. दोरी आणि एक ऍडजस्टमेंट त्यांनी स्लॉट दिलेला आहे. स्लॉटमध्ये काय नाही, सिंपलमध्ये स्लॉटमध्ये टाकून घ्यायचे. खालचा पोलवरच्या स्लॉटमध्ये टाकायचा. अशा पद्धतीने पोल तयार होतात. दोन्ही पोल आपण तयार करून घेऊ. झालाय का तो? हो ठीक आहे. झाले आपले दोन्ही पोल. तर बघ त्यांनी ना इथे अटकवायला जागा दिलेली आहे आपल्याला पोलसाठी. याच्यात पोलचा एक भाग टाकायचा इकडल्या साईडने एक, तसाच तिकून पण जरे मध्ये. शंकर ये रे इकडे दादा. सेंटरला जर किती काय म्हणलं तरी आपला मॅन्युअल टेंट आहे, ऑटोमॅटिक टेंट नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला ओपन करायला सेंटरला ते धरायला लागणार किंवा पोल इकडे तिकडे पडतो. तुम्ही बघू शकता, लाईक धनुष्यबाण तयार केलेला आम्ही आता. अशाच पद्धत
अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण आपण तसंच त्या स्लॉटमध्ये अटकून घेऊ. नंतर इकडल्या साईडने झालं. हे सेंटर घेतला, आला सेंटरला. याचा सेंटर घ्यायचा टेंटचा, वरती ओपन करायचा. सिंपल आहे, काय एवढं अवघड नाही आहे टेंट. हे पण याला अटकवते. हो, आता हे चारही कोपऱ्यांना चारांना अटकून द्यायचे. आपण 2% टेंट याच्यासाठी घेतला की आपण 2-3 जणच असतो. 2% मध्ये 3 जण आरामात झोपता. आपल्याला एवढी पण गरज राहत नाही मोठ्या टेंटची, त्याच्यामुळे आपण 2% घेतलेला आहे. आपण 2000 मिलीमीटर मध्ये वॉटरप्रूफ घेतलेला आहे तो. आता याच्यात काय हा वॉटरप्रूफ नाहीये शीट, त्याच्यावरती एक रॅपर येतं. तर तुम्ही बघू शकता टेंट आपला लावून झालेला आहे. इकडच्या साईडनी दरवाजा वगैरे, टेंट मधून पण खूप मोठा आहे. दरवाजापाशी घेऊ. चेन दरवाजे दिले आहेत त्यांनी, मोस्टली सगळ्यांना असं जातो. तर मच्छरदाणी पण दिलेली, तुम्हाला बाहेर काही पाहिजे तुम्ही पाहू शकता. तर ओपन करू आपण टेंट, आतून कसं आहे ते बघू. खूप मोठा आहे दरवाजा, खूप मोठा आहे बऱ्यापैकी. आतून बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने त्यांनी टेंट दिलेला आहे आतून. हो, जा. एक जण गेला, बरं जावं दुसरे पण ते हा ठीक आहे. दुसरा पर्सन घे, एकदम कम्फर्टेबल दुसरा पर्सन आहे आपला टेंट मध्ये. आता आपण पण जाऊ, चला. वा, एक नंबर. 2% टेंट आहे, पण 3 जण आरामात बसू शकतात. झोपायला थोडीशी अडचण होईल तिघांना, तसं दोघांना बेटर राहील. आपण एक लावून बघू, खिडकीचा व्ह्यू बघू. हे बघा आपण लावून घेतलंय. हे एकच कारण आहे किंवा रात्रीचं काही इचू काटा तुम्हाला मध्ये येऊ नये त्याच्यासाठी असेल. इथे इथे नाईट लॅम्प लावण्यासाठी दिलेले त्यांनी हुक, जेणेकरून नाईट लॅम्प इथं लावता येईल. त्याच्यामध्ये इथे पॉकेट दिलेले 2, मोबाईल वगैरे ठेवता येईल. मोबाईल, हे बघा, मोबाईल वगैरे तुमचं काही पॉकेट वगैरे असेल तर पाण्यामुळे भिजू नये म्हणून ते दिलेले, ते ठेवू शकतो आपण. टेंट खाली त्यांनी पण तरपाला दिलेला आहे, जेणेकरून खालून पाणी घुसू नये म्हणून. हे झाला आपला फक्त साधा टेंट, पावसाळ्यात लावून नाही बघा. पण आता जर आपण पाऊस आला तर लावायचा कसा, तर त्यांनी एक वॉटरप्रूफ शीट दिलेले, आपण ते टाकू टेंट वरती. चला. मस्त झाली कॅम्पिंग. तर जे मग आपण टेंट मध्ये जे आपल्याला हुका भेटला, त्याचा इथे यूज काय करते आपण टेंटला कसं यूज करतो? ते खूप महत्वाचं आहे. हे हुका आहेत ना, समजा आपण एक ठिकाणी लावलाय बघ टेंट, कुठे फॉरेस्ट वगैरे गेलोय, वारं वादन आलं, शक्यतो फॉरेस्ट मध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त राहतं, तर त्यासाठी त्यांनी दिला टेंट स्टेबल करण्यासाठी. हो, तर इथे एक हे दिलेलं आहे बघा, दोरीचं हे दिलेलं आहे. हे 45 डिग्री मध्ये याला ठोकून द्यायचं, खाली ठोकून किंवा दाबून दिलं तर ते खाली जातात. हे बघा, अशी फिट झाली अशा वायमध्ये किती आहे, 1 2 3 4, कारण 8 एक दिलेले आहेत त्यांनी. 4 कोपऱ्यावर 4 लावायच्या. हे बघा. तर मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता जे हुकांचा यूज म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे. ह्या हुकांचा यूज जे वारं वावरून येतं जंगलामध्ये, तर टेंट आपला हवेने इकडे तिकडे उडू नये, त्यामुळे ह्या हुकांचा यूज केला जातो. आता आपला टेंट स्टेबल झालेला आहे, जरी वारा आला तरी टेंट हलणार नाही. हे झालं. आता अजून आपल्याकडे भरपूर शिल्लक आहे. माझ्या वाटेने साईडला जे आपण जो दुसरा टाकणार आहेत ना, त्यासाठी दिलेले आहेत ते. म्हणजे बाकीचे हुका आणि जे दोऱ्या दिलेल्या आहेत, ते दोऱ्यांना लांब बांधण्यासाठी, जेणेकरून स्टेबल अजून होईल. तर आपण तो वॉटरप्रूफ शीट टाकू वरतून. त्यांनी 2000 मिलीमीटर पावसासाठी दिलेलं आहे. 5 तास ते बोलतो वॉटरप्रूफ राहील. चेक करू आपण आज. क्वालिटी चांगली दिलेली, काय प्रॉब्लेम नाही. जरा भाऊ, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे जे आपण शीट टाकलेलं आहे वरती, ते पाऊस आपल्याला आतमध्ये लागू नये, पाणी आतमध्ये येऊ नये, त्यामुळे टाकलेलं आहे. आणि जे बाकीचे आपल्या हुका आणि ज्या दोऱ्या आहे, ते याला आपण म्हणजे आपण जी शीट टाकली पावसाची, त्याला आपल्याला इथं बांधून ते कडाला बांधायची, जे की ही जी शीट आहे ती पण वाऱ्याने उडू नये, त्यासाठी या हुकांचा परत त्याला यूज होणार. त्यांनी ना 1-2 दोऱ्या दिल्या सेंटरला आपल्याला टेंटच्या वरती बांधण्यासाठी, जेणेकरून वरचं शीट आपलं डिसेबल होऊ नये म्हणून. चला त्याला हे बांधून टाकू आपण. आपल्याला काय दिले त्यांनी त्यासाठी. चला, ह्या वरच्या शीटला हुका दिले त्यांनी. ते आपला जुना टेंट आहे ना, त्या टेंटला त्यांनी काय ऍडजस्टेबल दिलेलं आहे, फक्त सरळ करायचं, त्यात टाकून द्यायचं. चारी कोपऱ्या आपण तसंच करून घेऊ.
आपण थोडीशी घाई केली हुका मारण्यासाठी. पहिला हुका मारून घ्यायला नव्हतं लागत, पण ठीक आहे चला, आपलं कामच ते. अशा पद्धतीने आपले चारी साईडने झाले. आपला टेंट बऱ्यापैकी लागलेला आहे. मग आता टेंट लावलाय, पण वाऱ्या सेफ्टी काय, तर जे आपल्याला ते हुकन ते बाकी ते 4 दोऱ्या दिल्यात, नॉट्स दिले त्यांनी. वायर पण क्वालिटी चांगली दिलेली त्यांनी. आपण खोलून घेऊ. इथे जागा दिलेली बघा त्यांनी अटकवण्यासाठी. ठीक आहे, सोप्या पद्धतीने आपल्याला काय नाही ना रे. हा ठीक आहे, चला अटकून दिले आपण. हे असे ते हुक घे रे दादा. मित्र परिवार सोबत असला तर खूप मदत होती, त्यासाठी पाहिजे मित्र, त्यांच्याशिवाय मजा नाही. चला आपण यात हे दोरी स्टेबल करून घेऊ, जेणेकरून टेंट आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. ते पण असंच आटकून 45 डिग्री दाबून देऊ आपण. ओके. चला बॅक साईडला पण तसंच करून घेऊ. त्याचा उपयोगच तो दिलाय त्यांनी, जेणेकरून आपलं टेंट स्टेबल राहील. इझी आहे खूप, रेफर करेल मी. घे रे मित्रा, घे रे. हे बघा आता इथं काय माझ्या हाताने दाबा ना, सगळं दगड घ्यायचा, ठोकीत बसायचं, टेन्शनच घ्यायचं नाही. तिकडलं पण तसंच, तिकडलं आपलं शंकर भाऊनी लावून दिलेलं आहे. माझ्यामध्ये अजून 2 उरले ना, 3 उरले आहेत का? ओके. 2 साईडला इकडे नाही का, ते बघा. जरी टेंट आपण साईडने पॅक केला, इकडल्या साईडने जे पावसाचं पाणी येईल ते साईडला पडण्यासाठी ते जवळच लावायचे येऊ का. इकडनं एक, इकडनं एक, आणि जी राहिलेली एक हुक टेंटच्या पुढे थोडीशी जागा दिलेली आहे त्याच्यात टाकण्यासाठी तुम्ही बघू शकतात. जो आपण कवर टाकलाय त्या कवरला एक हुक दिलेली, त्यात आपण अशा पद्धतीने टाकून घेऊ. आता याचा उपयोग काय आहे, आपण बाहेर पाऊस चाललाय, आपण फॉल्टमध्ये घेऊ, पाऊस राहतोच, चैन उघडली, आपण आपले शूज वगैरे असेल किंवा काय असेल तर ते काढून इथं पावसात भिजून त्यांनी जागा दिली, त्याच्यासाठी त्यांनी स्लॉट ठेवलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला वाटलं आपल्या वॉटरचा दरवाजा नाही लावायचा, बंद नाही करायचा, तर बंद करायचा. त्यांनी हे दिलेली दूर त्यांना, त्यासाठी जी इकडली दूर आहे त्यात लॉक करून टाकायचे. चला बऱ्यापैकी झालंय सगळं. हे बघा एक अजून एक यांनी सुविधा दिली आहे आपल्याला, विंडो दिली आहे व्हेंटिलेशनसाठी. तुम्हाला वाटलं टेंटमध्ये हवा येत नाही, त्यांनी विंडो वगैरे दिलेली आहे, मस्त दिलेली आहे, काय प्रॉब्लेम नाही, बेटर आहे. अशा पद्धतीने टेंट आहे. आता या तुम्ही आतून दाखवतो तुम्हाला. मागाशी तुम्ही बघू शकता, मागाशी बघितलं होतं आपण, उजेड भरपूर होता, आता ते वरच कागद लावला आपण, वाटर पूर्ण अंधार झालेला आहे. टेंट बऱ्यापैकी. तर तुम्हाला जर टेंट वगैरे कसं वाटलं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हा टेंट तुम्हाला फक्त 2499 रुपयामध्ये मिळणार आहे, जो की 2% टेंट आहे, जो आम्ही नाशिकवरून आणलेला आहे, डिकेतला ना. ओके. आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी.